केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार। सीतारामन यावेळेला सलग 8वा अर्थसंकल्प सादर करून विक्रम करण्याच्या तयारीत। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मध्यम वर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन देशवासियांमध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण करेल आणि नवी ऊर्जा देईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य। देवी लक्ष्मी गरीब आणि मध्यम वर्गावरती कृपा करो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आयकर सवलतीचे संकेत। केंद्रीय अर्थसंकल्पाचं एबीपी माझावरती सकाळी 10 वाजल्यापासून लाईव्ह कव्हरेज। आजच्या अर्थसंकल्पामध्ये 100 अमृत गाड्या चालवण्याची घोषणा तसंच 10 पेक्षा अधिक नवीन वंदे भारत ट्रेनची घोषणा होऊ शकते। आजच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र प्राप्ती करामध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत। 2%, 20% आणि 30% या स्लॅबमध्ये बदल सुद्धा होऊ शकतात। एनपीएस, ईपीएस आणि यूपीएस यासारख्या पेन्शन योजनांच्या संदर्भात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता। ईपीएसच्या अंतर्गत किमान पेन्शन 5,000 रुपये असू शकते। शरद पवारांच्या तब्येतीमध्ये काहीशी सुधारणा। येत्या सोमवारी शरद पवार दिल्लीमधल्या संसदेच्या कामकाजामध्ये सहभागी होतील। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नियुक्तीला स्थगिती। पटोलेंनी एआयसीसीची परवानगी न घेता नांदेड आणि नवी मुंबईमधल्या जिल्हाध्यक्षांची परस्पर केली होती नियुक्ती। रमेश चनिथला यांनी पत्र काढून दिली दोन्हीही नियुक्तींना स्थगिती। पंकजा मुंडेंचा आज जालन्याचा दौरा। पंकजा मुंडेंच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आज होणार बैठक। सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज मालेगावच्या दौऱ्यावर। विविध शाळांना भेटी देऊन घेणार शिक्षण विभागाचा आढावा। राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे। छगन भुजबळ यांचं राज्यपाल पदाच्या संदर्भात अत्यंत मोठं विधान। मी राज्यपाल पदाचा अपमान करू इच्छित नाही, भुजबळांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यामधल्या एका कार्यक्रमामध्ये एकत्र आले। थिएटर्स अकॅडमीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्हीही नेते एकत्र। कार्यक्रमाच्या दरम्यान दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा। पालकमंत्रीपदाच्या संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या संदर्भात राष्ट्रवादी पक्ष कायम। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। अशोक धोडींच्या कारच्या डिक्कीमध्ये सापडला मृतदेह। हा मृतदेह धोडींचाच असल्याची पोलिसांची माहिती। गेल्या 12 दिवसांपासून अशोक धोडी बेपत्ता होते। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची कार गुजरातच्या भिलाडजवळ सापडली। क्रेनच्या सहाय्यानं कार बाहेर काढली। यावेळी खाणीमधून एक काळ्या रंगाचं जॅकेट आणि सफेद रंगाचा हेडफोन सुद्धा मिळालाय। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणी देशमुख कुटुंब रविवारी भगवानगडावरती जाणार। महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार। त्यांना पुराव्यांची फाईल सुद्धा दाखवणार। चापट मारल्याच्या नंतर तुम्ही हत्या करणार का? धनंजय देशमुख यांचा सवाल। आवादा कंपनीच्या समोरील वादामध्ये संतोष देशमुखांनी चापट मारली असं नामदेव शास्त्री म्हणाले होते। नामदेव शास्त्री महाराजांसारख्या व्यक्तींनी धनंजय मुंडेंची बाजू घेणं हे दुर्दैवाचं। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांची प्रतिक्रिया। शास्त्रींनी देशमुख कुटुंबाची मानसिक स्थिती का जाणून घेतली नाही? आबा पाटील यांचा सवाल। शास्त्रींनी पंकजा मुंडेंना गरज होती तेव्हा गडाचे दरवाजे बंद केले। न्यायाचार्य असणाऱ्या डॉक्टर नामदेव शास्त्रींनी न्याय देताना स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला, प्रकाश महाजन यांचा आरोप। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा द्यावा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी। सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये झालेला विसंवाद दूर करण्याचा प्रयत्न सुरू। मुंडे दोषी आहेत हे आधी सिद्ध करावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। वाल्मिक कराडने घेतलेल्या उपचाराचा अहवाल वरिष्ठांना पाठवला। 2 समितीचा अहवाल आरोग्य उपसंचालकांकडे सादर। लातूरच्या 2 डॉक्टरांच्या समितीनं केली होती चौकशी। फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर शहरामधल्या सर्व शाखा प्रमुखांची भेट घेणार आणि बैठका होतील। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व।
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये शिंदे फडणवीसांना अटक करणार असल्याचा आरोप. प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना. सत्यनारायण चौधरींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन. महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा प्रयत्न होता. आता एसआयटी स्थापन झाली आहे, त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल. आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. सदस्य नोंदणीसाठी भाजपकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ. 19 फेब्रुवारीपर्यंत 1.5 कोटी सदस्य संख्या गाठण्याचं पक्षाचं उद्दिष्ट. टार्गेट पूर्ण करण्यासाठी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक. सक्रिय नसलेल्या भाजपच्या जुन्या सदस्यांना ऍक्टिव्ह करा. भाजप सदस्य मोहीम आढावा बैठकीमध्ये कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आदेश. अकोला जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक पार पडली. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. तब्बल 359.56 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी. बीड जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार. मागच्या 2 वर्षांच्या कामांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन. धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे समितीच्या अध्यक्षपदी. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घेतली मालेगाव महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव यांची भेट. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बनावट जन्मदाखले दिल्याचा सोमय्यांचा आरोप. मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यामध्ये 3 बांगलादेशींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीच्या नंतर हा गुन्हा दाखल. बनावट कागदपत्रांचे दाखले बनवून हे बांगलादेशी मालेगावमध्येच राहत असल्याची माहिती. खासगी टँकरनं दिलं जाणारं पाणी हे धोकादायक. खासगी टँकरच्या पाण्यामध्ये आढळलेल्या कॉलिफॉर्म आणि ई कोलाय बॅक्टेरिया, दोन्ही बॅक्टेरिया मानवाच्या शरीरासाठी घातक. जळगावमध्ये आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण. जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती. जीबीएसच्या रुग्णांवरती तातडीनं उपचार करण्यासाठी यंत्रणा सुद्धा सज्ज. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीबीएसचा आणखी एक रुग्ण सापडला. वसगडे गावामधील 13 वर्षीय मुलगा जीबीएसचा रुग्ण. सीपीआर रुग्णालयामध्ये एकूण 3 रुग्णांवरती उपचार सुरू. रुग्णांची प्रकृती स्थिर. बुलढाण्यामधल्या केस गळती प्रकरणाचा धक्कादायक अहवाल. एबीपी माझाच्या हाती. केस गळती झालेल्या गावातील नागरिकांच्या रक्तामध्ये आणि केसामध्ये हेवी मेटल असलेलं सेलेनियम नावाच्या जड धातूंचं प्रमाण जास्त. आयसीएमआरच्या पथकानं शोध लावला. आमदार अमित साटम यांच्याकडून गोखले पुलाची पाहणी. यावेळी पालिका अधिकारी आणि कंत्राटदार सुद्धा उपस्थित. मे महिन्यामध्ये गोखले पुलाची दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली होईल. मुंबईमध्ये तब्बल 30 तास पाणीपुरवठा राहणार बंद. नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी 5 आणि 6 फेब्रुवारीला जोगेश्वरी ते वांद्रे, कुर्ला आणि अंधेरीमध्ये पाणीपुरवठा बंद असेल. आजपासून सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये प्रवेशासाठी नवी नियमावली. ड्रेस कोड रद्द करत केवळ अंगभर कपडे घालण्याचं मंदिर न्यासाकडून आवाहन. अंग प्रदर्शन करणारे कपडे घातल्यास मंदिरामध्ये प्रवेश देणार नसल्याचा नियम लागू. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बिबट्याची सफारी सुरू होणार. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची घोषणा. बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची आशिष शेलार यांच्याकडून पाहणी. मुंबईच्या भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये मुंबई पुष्पोत्सवाचं आयोजन. यावेळी विविध फुलांच्या मनमोहक रचनांमधून भारताच्या प्रतीकांचं दर्शन घडवण्यात आलंय. लातूर जिल्ह्यामधील 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द. योजनेमध्ये पारदर्शकता आणल्यामुळे अर्जांची छाननी. निवडणुकीपूर्वी जिल्ह्यामधल्या सुमारे 5 लाख लाडक्या बहिणी लाभार्थी. केंद्रीय वृद्धांची आयुष्मान वय वंदना योजना ही कागदावरच. ठाण्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांचा समावेश. मात्र प्रत्यक्षात योजना नसल्याचा रुग्णालयांचा दावा. आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रेशीम उद्योगावरती भर. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रतिक्रिया. तर शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी पुढाकार घेणार सावकारे यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच सिंगल विंडो फार्मर पोर्टल तयार केलं जाणार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची समिती गठीत. गोंदिया जिल्ह्यातल्या धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत. हिवाळी अधिवेशनामध्ये हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आश्वासन. भिवंडीमध्ये साकारणाऱ्या
मियावाकी घनवन या जंगलातील वृक्ष लागवड संपन्न उद्यानामध्ये 70 विविध प्रजातींची फळं, फुलं आणि वनस्पतींची लागवड. नागपूरच्या रिंग रोडवरती झाडांची अवैधपणे कापणी, सार्वजनिक बांधकाम विभागाची पोलिसांकडे तक्रार. पोलिसांकडून अज्ञाताच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून झाडं कापण्याचा निर्देश देणाऱ्या कंत्राटदाराचा सुद्धा शोध सुरू. बीडच्या गेवराईमध्ये वाळू माफियांशी साटालोट करणारे 2 पोलीस कर्मचारी निलंबित. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची कारवाई. भिवंडीमध्ये 9 बांगलादेशी महिलांना अटक. महिला वास्तव्यासाठी असलेल्या चाळीच्या मालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. या महिला अधिकृत कागदपत्रांच्या शिवाय भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करून भिवंडीमध्ये राहत होत्या. 29 वर्षांपासून फरार असलेल्या दाऊद इब्राहिमच्या टोळीतील एका सदस्याला कर्नाटकमधून अटक. मुंबई पोलिसांची कारवाई. अंबरनाथमध्ये शिक्षकांमध्येच फ्री स्टाईल हाणामारी. शिक्षक महिलेकडे शिक्षकानं शरीर सुखाची केली मागणी. अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.